तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, मार्केट ओपन झालेलं आहे. मार्केटला रेड कॅन्डल काही बनलेले आहेत. आपण इथे सपोर्ट क्रिएट केला होता आणि कालच्या मार्केट जिथे या सपोर्टवर आलं होतं इथून आपण एक ट्रेंड लाईन केलेली आहे आणि इथूनच आता आपण टार्गेट घेत आहोत. तर टार्गेट सेट केलेलं आहे आपण एक या सपोर्टवरती 104 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट बऱ्यापैकी सेट करत आहे. हा आपला जो सपोर्ट आहे हाच आपण इथं स्टॉप लॉस म्हणून यूज करणार आहोत. याच इथून कालचे जे सेलर्स आहेत ते इथून मूव्ह करेल याच हिशोबाने आपण इथून ट्रेड बनवत आहोत. बघा, ग्रीन कॅन्डल बनत आहे. आपला जो ट्रेड घेतलेला आहे इथून एक बऱ्यापैकी रिव्हर्सल येणार आहे असं वाटत आहे. इथे हा फर्स्ट जो आहे आपला फर्स्ट टार्गेट राहणार, हे सेकंड आणि जे वरचं आहे ते सर्वात आपलं थर्ड. बरोबर तिथे एक कॅन्डल क्रिएट झाली आणि आपण तो स्टॉप लॉस आपण ठेवणार आहोत. परंतु मार्केट जास्त जर खालीच जायचं असतं तर मार्केटने ब्रेक केलं असतं आणि एक खाली कॅन्डल क्रिएट झाली असती, परंतु तसं झालं नाही आहे. म्हणून आपण ट्रेड प्लॅन केलेला आहे. जे पण कालचे मार्केट जे जिथून रिव्हर्स होतं ते आपण तिथं पॉइंट नोट केलेले आहे आणि त्या लोकांना काढायसाठी जो मार्केट आहे ते रिव्हर्स जाणार. आज गुरुवार आणि आज एक्सपायरी असल्यामुळे मार्केट रिव्हर्स जाईल असं मला वाटत आहे. त्याच्यामुळं मी बाय केलेला आहे आणि स्टॉप लॉस आपला 104 पॉईंटचा आहे. टार्गेट बघू आता काय होते. कॅन्डल बनत आहे. ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती की याला जर ब्रेक केलं तर इथे समजूनच जाईल, कारण खाली सपोर्ट आहे आणि एक ट्रेंड लाईन ब्रेक पॅटर्न टाईप माहीत पडतंच की याने ब्रेक केलं तर समजा ब्रेक मार्केट अपसाईडच जाईल. बघूया काय होते. तर मार्केटमध्ये पेशन्स फार इम्पॉर्टंट असतो मित्रांनो. बघा, ग्रीन लाईनने ते आपल्या ट्रेंड लाईन जे आपण काढली होती त्याला ब्रेक करत आहे आणि आपला टाइम फ्रेम 1 मिनिटाचीच कॅन्डल आहे. बघा, ब्रेक करत आहे. आपलं टार्गेट जे इझिली फर्स्ट अँड सेकंड थर्ड बद्दल सांगू नाही शकत, बट जे सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड पण होऊ शकते. अप्रॉक्सिमेटली एवढं टार्गेट मिळणं पण फार आहे. आपल्याला की एवढ्याची अपेक्षा नाही. 50 पॉईंट 30 पॉईंट मित्रांनो स्कॅल्पिंगच करत असतो मी जास्त तर, परंतु असं मार्केट हे करून स्टडी करून रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. बघा, 100% ही जी लेवल आहे
आपण ज्याला गोल केलेला आहे त्या बाहेरला काढायसाठी मार्केटवरच जाणार, कारण की माझी एक्सपायरी आहे. मग आपण जो विचार केला होता बघा, मार्केट जिथून आज ओपन झालं होतं ते लाईन सुद्धा ब्रेक केलेली आहे. इझिली टार्गेट, फर्स्ट टार्गेट जे ते अचीव्ह होईल असं मला वाटते आणि व्हायलाच पाहिजे. कारण की अजून सुद्धा मार्केटने एक रिव्हर्सल कॅन्डल बनवलेली नाही आहे. आणि जे ओपन झालं होतं मार्केट तिथंच ब्रेक केलेलं आहे. इथून कन्फर्म सिग्नल मिळतो की मार्केट अपसाईड जाऊ शकते. आणि आपल्या टार्गेटच्या हिशोबानं एक पण रिव्हर्सल कॅन्डल क्रिएट नाही झाली. आपला स्टॉप लॉस बराच दूर आहे आणि आपण टार्गेट इझिली घेत आहोत. सध्या आपण प्रॉफिटमध्येच आहोत. आपण आरामात जसं जसं आपलं टार्गेट वरतं जाईल, जसं जसं सेकंड अँड थर्डच्या डायरेक्शन आपण आपलं टार्गेट जे आहे ते ट्रेल करत राहू. कधी मित्रांनो जास्त लॉट न खेळू नका. सिंगल लॉट घ्या आणि भरपूर शिका. कधी कधी मार्केट आता या रेजिस्टन्स लेवल पर्यंत जाईल, तिथून रिव्हर्सल देईल. जे नवीन लोक असतात, जे नवीन येतात मार्केटमध्ये, ते फक्त फर्स्ट कॅन्डल बघूनच घेऊन जातात. त्यांना वाटतं की फर्स्ट कॅन्डल रेड तर मार्केट खालीच पडेल, दुसरी ग्रीन तर मार्केट वरतच जाईल. अशा वेळीच बघा बघा मित्रांनो, फार चांगल्या प्रकारे आपलं फर्स्ट टार्गेट जे आहे ते अचीव्ह झालेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे. कारण इथले जे सेलर लोक होते, काल जे मार्केट तिथपर्यंत होतं तिथून जे रिव्हर्सल आलं होतं, आज मार्केटनं त्या लोकांना काढून टाकलेलं आहे. आपल्या हिशोबानं आज फर्स्ट टार्गेट झालेलं आहे अचीव्ह. बघा मित्रांनो, पण एक पण आपल्या ट्रेंड लाईन पण आपण ड्रॉ केली होती आणि तिथून जो स्टॉप लॉस आहे सेकंड रेड कॅन्डलचा होता, एक पण नाही. रिव्हर्स कॅन्डल अजून पण कुठली क्रिएट नव्हती झाली. पण बघता बघता मार्केटनं बघा सेकंड टार्गेटच्या इकडे पण मार्केट आलेलं आहे, सेकंड पण झालेलं आहे. इकडे आपण बँक निफ्टीमध्ये आपण एक ट्रेड बघितला होता, इथं पण फार चांगल्या प्रकारे आपलं मार्केट मुवमेंट करत आहे. आपला ट्रेड एकदम बिनधास्त, फक्त 30 पॉईंटचं हे होतं स्टॉप लॉस आणि टार्गेट. बघा इथे पण बघा फर्स्ट झालेला आहे, सेकंड आणि थर्ड. इथं मित्रांनो आता आपण टार्गेट आपलं कन्फ्युजन मध्ये आहे. इथं मार्केट बऱ्या प्रकारे फक्त 40 पॉइंट्स आपण दूर आहोत. इथं आता आपल्या याच्यानुसार आपण एक्झिट करू शकता, तुम्ही ट्रेल सुद्धा करू शकता किंवा सेफली तुम्ही खेळू शकता. बिकॉज फर्स्ट अँड सेकंड आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे, बऱ्यापैकी मिळालेलं आहे. बहुत झालेला आहे आपला प्रॉफिट आज, त्याच्यामुळे आपण सेफली एक्झिट पण होऊ शकता. उगाच रिक्स काही घेऊ नका, कारण की आपला प्रॉफिट झालेला आहे आणि 40 पॉईंटची फक्त देरी आहे. फर्स्ट सेकंड झालेला आहे आणि थर्ड पण हाफ झालेला आहे, फक्त 40 पॉईंट्स. बँक निफ्टीने चांगल्या प्रकारे आपला आज टार्गेट मिळवून दिलेला आहे, फार चांगल्या प्रकारे. तर मी तर मित्रांनो इथून एक सेफली एक्झिट होत आहे आता, कारण की अशा वेळी मला कन्फ्युजन सिच्युएशन तयार होते. कारण की सेकंड अँड थर्ड दिलेला आहे. जर फर्स्ट सेकंड मी आधीच बोललो होतो की फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे, थर्ड बद्दल खूप इथं वेळ घेत आहे मार्केट, त्याच्यामुळे इथं कन्सोलेशन होत आहे. अशा वेळी आणि आज एक तर एक्सपायरी असल्यामुळं त्याच्यामुळे मी सेफ. बघा 1 2 3 जे राऊंड आहेत इथे आपण हा प्लॅन केला होता की ट्रेड घेतला कसा होता. हे फर्स्ट टार्गेट हे मिळालेलं आहे की आपण स्टॉप लॉस यांचा पण काढलेला आहे, मार्केटनं घेतलेला आहे, त्यांचा पण घेतलेला आहे आणि थर्ड टार्गेटच्या बऱ्यापैकी आपण जवळ आहोत. तर असं करता करता मी इथे सेफली एक्झिट होत आहे. तर ट्रेडिंग मधून ट्रेड कसा घेतला आणि कसा एक्झिट झालो हे इम्पॉर्टंट आहे.
नुसतं प्रॉफिट करणं इम्पॉर्टंट नाही. बघा कॅन्डल कशा क्रिएट होत आहे आणि तिथं कॉन्सोलेशन कॅन्डल किती पण झालेला आहे. निफ्टीचा हा आपला ट्रेड आता बऱ्यापैकी मी क्लोज करत आहे, कारण की खूप वेळचं बघत आहे. आणि फर्स्ट सेकंड टार्गेट झालेलं आहे, एवढं मोठं टार्गेट.